न्यायदान क्षेत्रात आणि समाजकारणात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वकील बांधवांचा सन्मान करण्यासाठी सांगलीत लोकनियुक्त व पुरस्कारप्राप्त वकील बांधवांचा सन्मान सोहळा 2026 मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाच्या माध्यमातून विधी क्षेत्रातील दिग्गजांसह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेल्या वकील प्रतिनिधींचा विशेष गौरव करण्यात आला। महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलकडून विशेष पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल ॲडव्होकेट एस.टी. जाधव आणि सिनियर वकील ॲडव्होकेट जे.व्ही. पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला। तसेच ॲडव्होकेट सुनील दोशी आणि ॲडव्होकेट के.सी. दुधगावे यांनाही बार काउन्सिलच्या विशेष पुरस्काराबद्दल गौरवण्यात आले। तसेच विविध क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या मराठा समाज सांगलीचे अध्यक्ष ॲडव्होकेट उत्तमराव निकम, जिल्हा सरकारी वकील सांगली ॲडव्होकेट प्रमोद भोकरे, लेखक पुरस्कार प्राप्त ॲडव्होकेट अजित पुरोहित, लेखक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट कृष्णा पाटील, ॲडव्होकेट प्रदीप पोळ आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। या सोहळ्याचे अध्यक्षस्थान सांगली वकील संघटनेचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट एच.के. पाटील, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट अशोक वाघमोडे, तर कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून सांगली वकील संघटनेचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट प्रतापराव हारुगडे यांनी जबाबदारी सांभाळली। या सोहळ्याला माजी उपाध्यक्ष ॲडव्होकेट सचिन पाटील, ॲडव्होकेट सुरेश भोसले, ॲडव्होकेट आर.एफ. माने, ॲडव्होकेट एम.एन. कोरे, ॲडव्होकेट भाऊसाहेब पवार, ॲडव्होकेट गोपाळ मायणीकर, ॲडव्होकेट फारुख मुजावर, ॲडव्होकेट सविता शेडबाळे, ॲडव्होकेट रोहिणी आपटे, ॲडव्होकेट वसंतराव मोहिते, ॲडव्होकेट प्रमोद सुतार, ॲडव्होकेट व्ही. मोरे, ॲडव्होकेट संदीप मुतालिक, ॲडव्होकेट अर्चना उबाळे, ॲडव्होकेट स्वाती सूर्यवंशी, ॲडव्होकेट सीमा सुतार, ॲडव्होकेट ज्योती बारडोल यांच्यासह पुरुष व महिला वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा कार्यक्रम फल्ले गार्डन येथे संपन्न झाला।